चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसह सुरुवात करूयात आजच्या भागाला। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण सुरनोळी कशी बनवायची ते बघतोय। याला काही ठिकाणी कर्ड डोसा, दह्याचा डोसा असंही म्हणलं जातं। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। इन्ग्रेडियंट्सही फॉलो करायला सोपे आहेत। सो इथे 2 कप मी तांदूळ घेतलेले आहेत। कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता। मी सुरती कोलम घेतला। यामध्ये आपण घालूयात 1 कप पोहे, नेहमीचे कांदे पोहेचे पोहे असतात ते, आणि अर्धा चमचा इथे आहेत मेथ्या। तर हे छान कंबाईन करूयात। यामध्ये पाणी घालायचं आणि 3 ते 4 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं, जेणेकरून जी काही माती असते यामध्ये ती निघून जाईल आणि हे पोहे आणि तांदूळ स्वच्छ होतील। तर हे छान स्वच्छ धुवून झालं की काय करायचं, एखादा कप काही घ्यायचा। त्यामध्ये अर्धा कप मी दही घेतलंय। दह्याच्या ऐवजी इथे तुम्ही 1.5 कप ताक जरी वापरलं तरी चालेल। अर्धा कप दही, यामध्ये 1 कप पाणी मी घालते। हे छान घुसळून घ्यायचं। हे छान घुसळून झालं की हे जे पोहे आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेत यामध्ये घालायचं। यामध्ये आपण पाणी आता घालणार नाही आहोत। हे जे सोक करायचं मिश्रण हे दह्यामध्येच करायचं, दही किंवा ताक। आता हे मिक्स करूयात आणि 4 ते 5 तास हे असंच सोक करण्यासाठी ठेवून देऊ। आता इथे हे तांदूळ पोहे एकत्र छान भिजवून घेतलेलं आहे। पूर्ण यामध्ये जे मॉइश्चर होतं ते ॲब्झॉर्ब झालं आहे, तुम्ही बघू शकाल। सो आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप ओल्या नारळाचा चव। आता हा ओल्या नारळाचा चव छान मिक्स करूयात। आता हे छान मिक्स झालं ओल्या नारळाचा चव की हे मिश्रण घ्यायचं चमचाभर आणि हे मिक्सरमध्ये छान दळून घ्यायचं। साधारण एक 3 ते 4 बॅचेसमध्ये हे वाटलं जातं। डिपेंड्स की तुमच्याकडे काय आहे, कशामध्ये करताय तुम्ही। थोडंसं पाणी घालते यामध्ये, खूप पाणी नाही घालायचं, सरसरीत नाही करायचं आहे आपल्याला हे। आता हे छान वाटून घेऊयात एकदम बारीक। आता हे छान असं स्मूथ कन्सिस्टन्सी होईपर्यंत वाटून झालं की आता हे काढायचं एका पातेल्यामध्ये किंवा बाउलमध्ये, आणि याच पद्धतीने मी हे सगळं पीठ दळून घेते। पीठ आता इथे हे छान मी दळून घेतलंय। यावर झाकण ठेवून रात्रभर हे फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचं। तर इथे हे पीठ मी छान फर्मेंट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। छान हे झालेलं आहे पीठ। हे पीठ जास्त फुगत नाही, जसं आपलं डोसा किंवा इडलीचं फुगतं तितकं। आता यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं, मिक्स करूयात। आता सुरनोळी आहे ना, मिठाची पण बनवतात, गोडाची पण बनवतात। तर गोडाची जर बनवायची असेल तर काय करायचं, एक बाउल घ्यायचा। यामध्ये मी थोडंसं पीठ काढून घेते। यामध्ये आपण घालतोय गूळ, 1-2 चमचे गूळ घालायचं आणि मग हा गूळ छान यामध्ये मेल्ट करून घ्यायचा। एक 10-15 मिनिटं लागतात। सो हे मी आता बाजूला ठेवते। आधी आपण आता मिठाची बनवून घेऊया। आता दोन्ही पिठं आपली तयार आहेत। सुरनोळी बनवायला घेऊया। सगळ्यात आधी मिठाची। सो तेल घालायचं, 1 चमचाभर तेल घालून छान स्प्रेड करून घेऊया। खूप हाय हीटवर नाही करायचं ही प्रोसेस। आता हे सुरनोळीचं पीठ घालायचं मध्यभागी, छान स्प्रेड करून घ्यायचं। छान जाळी येते, तुम्ही बघू शकाल। छान जाळीदार होतात या सुरनोळी। थोडंसं तेल घालायचं बाजूने, एका बाजूनेच भाजली जाते सुरनोळी, त्यामुळे काढायची गडबड नाही करायची। सुरनोळी छानपैकी भाजून झालेली आहे, तुम्हाला दाखवते। खालच्या बाजूने मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे। आता हे काढूयात मस्त। आणि आता याच पद्धतीने गोडाची सुरनोळी पण आपण बनवून घेऊयात। सो तेल घालायचं, ग्रीस करून छान, आणि हे पीठ, हळद घातली त्यामुळे रंग खूप सुरेख आलाय, तुम्ही बघू शकाल। जाळीही छान आली आहे। आता ही पण आपण सुरनोळी काढूयात।
चातुर्मास विशेष मिठाची आणि गुळाची सुरनोळी आंबोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप तांदूळ, 1 कप जाड पोहे, अर्धा चमचा मेथी दाणे, अर्धा कप दही, 1 कप पाणी, अर्धा कप खवलेलं ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, 2 चमचे गूळ, तेल, हळद. तांदूळ, पोहे, मेथी दाणे एकत्र करून 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेत त्यात दही आणि पाणी घुसळून घेत घालायचं आणि 4 ते 5 तास हे मिश्रण भिजवायचं. आता यात ओल्या नारळाचा चव आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण वाटायचं आणि रात्रभर आंबवून घ्यायचं. आणि आता यात चवीनुसार मीठ घालायचं. आता मिठाची सुरनोळी करण्यासाठी तवा तेलाने ग्रीस करायचा आणि वाईप करायचा आणि मध्यभागी सुरनोळीचं पीठ पसरून घेत बाजूने तेल घालायचं आणि अशा पद्धतीने खमंग खरपूस भाजून घ्यायची. झाली आपली चातुर्मास विशेष मिठाची सुरनोळी आंबोळी तयार. गुळाच्या सुरनोळी करता थोडं पीठ वेगळं काढत यात गुळ मिसळून घ्यायचा आणि थोडीशी हळद घालायची. आता तवा तेलाने ग्रीस करायचा आणि वाईप करायचा आणि सुरनोळीचं पीठ पसरून घेत बाजूने तेल घालायचं आणि अशा पद्धतीने खमंग खरपूस भाजून घ्यायची. झाली आपली चातुर्मास विशेष गोड सुरनोळी आंबोळी तयार. आज मी तुमच्यासाठी बनवतीये मस्तपैकी मलाई पेढा. परफेक्ट हलवा इकडे मिळतो ना, तसा हा मलाई पेढा होतो. तर त्यासाठी कढईमध्ये आपण घालतोय 250 ग्रॅम किसलेलं पनीर. पनीर फक्त किसून घेतलंय. यामध्ये आपण घालतोय साधारण एक 300 ग्रॅम स्वीटन कंडेन्स मिल्क. हे एकत्र करून छान शिजवून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटं शिजवलं की हे मिश्रण असं पातळसर होतं. हे आणखी आता थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं. फटाफट बनतात मलाई पेढा. आता एक 5 मिनिटं झालेले आहेत. मी हे शिजवतेय. यामध्ये आपण घालूयात 1 कप मिल्क पावडर. मिल्क पावडरमुळे याला बाइंडिंग पटकन येतं आणि त्याचबरोबर टेक्स्चरही खूप सुंदर येतं. आणखी शिजवून घेऊयात 4 ते 5 मिनिटं. हे मिश्रण आता तयार आहे आणि तुम्ही बघू शकाल याचा छान असा एकसारखा मऊ गोळा तयार झाला. आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण पूर्ण आपण थंड करून घेऊया. आता हे मिश्रण थंड झालेलं मी फूड प्रोसेसरमध्ये काढून घेतले. पनीर आहे, प्रोटीन रिच असतं. ते शिजवलं की ते रवाळ होतं. तर ते रवाळ टेक्स्चर काढून घेण्यासाठी ही स्टेप गरजेची आहे. आता हे हलकंसं फूड प्रोसेसरमध्ये फिरवून घेऊयात. मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल. फूड प्रोसेसरला फिरवलेलं मिश्रण आपण काढून घेऊयात एका बटर पेपरवर. हे हलकंसं एकसारखं करून घेऊयात. आता हा छान असा एकसारखा गोळा करून झाला की आहे ना, हे स्प्रेड करून घ्यायचं. असं छान मिश्रण झालं आहे. तुम्ही बघू शकाल. साधारण तुम्हाला काय थिकनेसचा पेढा हवा आहे त्या अंदाजाने हे स्प्रेड करून घेऊ शकता. ह्यावर लावूयात आपण पिस्त्याचे काप. मस्त दिसत आहे. हाताने पण हे पेढे वळू शकता. असं काही करायची गरज नाही आहे. आणि थोडंसं माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या आहेत. हे दिसायला सुंदर दिसतं. सिल्वर वर्क जरी लावला तरी चालेल. आता एखादं झाकण घ्यायचं डब्याचं किंवा कुठलंही आणि याचा असा पेढा करून घ्यायचा. मस्त तुम्ही बघू शका. परफेक्ट असा पेढा बनवून तयार आहे. दिसतोही छान आणि परफेक्ट मिठाईच्या दुकानामध्ये आपल्याला मलाई पेढा मिळतो ना, तसाच रंग तसंच टेक्स्चर येतं. चातुर्मास विशेष मलाई पेढा करण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम किसलेलं पनीर, 300 ग्रॅम स्वीटन कंडेन्स्ड मिल्क, 1 कप मिल्क पावडर, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या पाकळ्या. पनीर आणि कंडेन्स्ड मिल्क एकत्र शिजवायचं आणि आता मिल्क पावडर घालून परत शिजवायचं. मिश्रण घट्टसर झालं की गॅस बंद करायचा आणि हे थंड करायचं आणि मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. आता बटर पेपरवर काढून थोडं मळून घेत नीट पसरवून घ्यायचं. आता वर आवडीप्रमाणे पिस्ते आणि गुलाब पाकळ्या घालायच्या. आता अशा पद्धतीने याला आकार द्यायचा. झाला आपला चातुर्मास विशेष मलाई पेढा तयार. आता आपण बनवतोय फ्रूट खंड. तर जनरली चक्कापासून श्रीखंड बनवलं जातं. तर हे फ्रूट खंडसाठी आपण वापरतोय योगर्ट. योगर्टच वापरलं पाहिजे असं काही नाही. आता कंडेन्स्ड मिल्क वापरते. एक 2 ते 3 चमचे, खूप नाही. हवं तर तुम्ही पिठी साखर पण इथे घेऊ शकता. हे मिक्स करून घेऊयात. खूप पटकन होतं.
हा गोडाचा प्रकार. म्हणजे चक्का आणून किंवा दही त्यातलं पाणी काढून ते स्ट्रेन करून श्रीखंड बनवत बसण्यापेक्षा ही अगदीच इन्स्टंट रेसिपी आहे, झटपट बनण्यासारखी. तुम्ही बघू शकाल मस्त क्रीमी झालं आहे, गाळायची वगैरे गरज नाही आहे. आता फ्रूटखंड आहे तर इथे मी वापरते ड्रायफ्रूट्स. ड्रायफ्रूट्स म्हणलं की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो तो म्हणजे काजू आणि बदाम. पण ड्रायफ्रूट्स म्हणजे ॲक्च्युअली फ्रूट्स असतात वाळवलेले. ते असतो तो सुकामेवा असतो, ते नट्स असतात. सो ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे घेतलेत ॲप्रिकॉट्स, क्रॅनबेरीज, मस्त आंबट छान लागतात क्रॅनबेरीज, ब्लूबेरीज, इथे बेदाना मनुका पण तुम्ही घालू शकता. आणि त्याचबरोबर माझ्याकडे थोडे आहे ऑरेंज जेली. हे कॉम्बिनेशन आहे ना भन्नाट लागतं. हे मिक्स करूयात आणि आपलं हे असं झटपट असं फ्रूटखंड बनवून तयार आहे. चातुर्मास विशेष फ्रूटखंड करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप योगर्ट, 2 ते 3 चमचे कंडेन्स्ड मिल्क, सुके जर्दाळू, सुक्या क्रॅनबेरीज, सुक्या ब्लूबेरीज, ऑरेंज जेली. योगर्टमध्ये कंडेन्स्ड मिल्क मिसळायचं आणि त्यात ॲप्रिकॉट, क्रॅनबेरी, ब्लूबेरी, ऑरेंज जेली घालायची. झाले आपले चातुर्मास विशेष झटपट फ्रूटखंड तयार. काय बनवतोय आपण आज? आज आपण कच्च्या टोमॅटोची चटणी बनवणार. प्रथम आपण कच्चे टोमॅटो परतून घ्यायचे. अच्छा. सो साधारण 3 कच्चे टोमॅटो इथे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून बारीक कट करून त्याचे तुकडे परतून घ्यायचे. परतताना त्यात लसूण पाकळ्या. अच्छा. चवीनुसार मिरची, थोडा तिखटपणा आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे. पूर्ण त्याचं पाणी सुकलं पाहिजे. अच्छा. आणि त्याचा पाणी सुकून झाल्यावर त्याचा कलर चेंज होतो, हिरव्या रंग पूर्ण बदलतो. जसं ते शिजत जातं त्यातला पाण्याचा अंश कमी होतो तसं रंगही बदलतो. हे आता परतून झालेलं आहे आपलं. मस्त. खूप छान दिसते आणि रंगाही बदलला जसं काकू म्हणाला तसं. आता हे गार करून घ्यायचं आपल्याला. अच्छा. गार झाल्यानंतर त्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं, खलबत्त्यात कुटायचं आणि मग त्याला वरतून मस्त फोडणी द्यायची. सो आता हे टोमॅटो जे आपण भाजून घेतलं होतं लसूण आणि मिरची सकट, हे आम्ही खलबत्त्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता काय करूयात, आता आपण ठेचून घेऊया त्या. आणि अगदीच तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ शकतो. येस, म्हणजे नाराज नका हो खलबत्ता नाही म्हणून. ऑलमोस्ट झालेलं आहे. चटणी आपली कुटून झालेली आहे. आता आपण याच्यात शेंगदाण्याचं कूट मिक्स करूया. थोडंसं भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे. आणि इथे अगदी तुम्ही भाजलेला तिळाचा कूट जरी घातला तरी छान. फक्त त्याला दाटसरपणा येण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं कूट मिक्स केलं आहे, म्हणजे चटणीला एकसंधपणा येतो. चटणी आपली कुटून झालेली आहे. चटणी आम्ही एका बाउलमध्ये काढून घेतली. आता पुढे फोडणी करूया. अच्छा. सो तेलही गरम करायला ठेवलेले. त्यामध्ये आधी मोहरी घालू. पहिली मोहरी तडतडली की जिरं थोडं, हिंग, हळद, कोथिंबीर फोडणीमध्ये. अच्छा. कडकपणा येतो जरा. क्या बात आहे. फोडणी थंड होत आहे तोवर आपण त्यात साखर आणि मीठ मिक्स करून थंड फोडणी झालेली थंड करूनच त्यामध्ये घालायची. म्हणजे चटणी शेंगदाण्याचं कूट फुटत नाही त्या गरम फोडणी घालून नये त्याच्यावर. अच्छा. चवीनुसार मीठ घालून, साखर जरा त्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी हे मिक्स करूया आपण. आणि आता यावर फोडणी गार झाल्या आपण याच्यावर ओतूया. मस्त. तो जो हळदीचा आणि कोथिंबीरचा रंग आहे ना तो या चटणीला खूप एक चार छान लावतो आपण म्हणतो ना तसं होतं आहे. आणि खलबत्त्यात ठेचल्यामुळे चव तर आहा अशीच होणार आहे. ही कशासोबत खाऊ शकतो आपण? ब्रेड भाजून त्याच्याबरोबर टोस्ट बरोबर खाऊ शकतो किंवा पोळी बरोबर, भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते. कच्च्या टोमॅटोची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 3 कच्चे टोमॅटो, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा शेंगदाणा कूट, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, कोथिंबीर, मीठ, साखर. गरम तेलात कच्चे टोमॅटो, लसूण, हिरव्या मिरच्या परतायच्या.
आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं. आता ठेचून घेत याची भरड करायची आणि आता शेंगदाण्याचा कूट घालत हे मिश्रण परत ठेचून घ्यायचं. आता मोहरीच्या फोडणीत जिरं, हिंग, हळद आणि कोथिंबीर घालायची. आता तयार केलेल्या मिश्रणावर चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर आणि फोडणी घालायची. झाली आपली कच्च्या टोमॅटोची चटणी तयार. सो मामी एक पारंपरिक पदार्थ बनवून दाखवणार आहे. काय करतोय आपण आता? याला दिवसे असं म्हणतात. काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत त्याची, हां. पण आपल्याकडे याला दिवसे दिवसे असं म्हणतात. सगळ्यात आधी आता आपण पीठ मळूया. हां. पिठामध्ये थोडं मीठ घालायचं, अगदी चिमूटभर. चिमूटभर मीठ घालायचं. हां. आपण भाकरीला जसं मळतो तसंच हे पीठ मळायचं. चालेल. आता पुढे काय करतो? आता की नाही याचे आता छोटे छोटे म्हणजे असे आपण टिकलीसारखं हे करायचं आणि त्याला छोटासा कसा वाटीसारखा आकार आकार द्यायचा. द्यायचा. अच्छा. आपण हे आधी बनवून घेऊया. अच्छा. ते बेसिकली छोट्या छोट्या वाट्या हा, बनवून छोट्या घ्यायच्या. छोट्या वाट्या बनवून घ्यायच्या. आणि हे बाजरीच्या वाट्या सगळ्या बनवून तयार आहे. दिवशी तयार आहे. आता पुढे? आता आपल्याला याला फोडणी घालायची चालेल. मेथीला, हां. आणि मग पाणी घालायचं त्यात, आणि त्या पाण्याला उकळी आली की मग आपण हे फळं सोडायची त्यात. ती अच्छा. मग इथे एक चमचाभर तेल गरम करून घेतलंय. घेतले. त्यामध्ये आता सगळ्यात आधी जिरे घालूयात, थोडा हिंग घालूयात, मिरचीचा ठेचा, लसूण. लसूण आणि मिरची. वास कसा मस्त खमंग सुटलाय. खमंग सुवास येते. ही लसूण मिरचीची फोडणी ना, फोडणी छान आहे. आणि त्यात मेथी घातल्या तर इतकं अप्रतिम होतं ना सुवास. आपण याच्यात किंचित हळद हळद घालतोय. याच्यात आता मेथी घालायची. खमंग अशी फोडणी बसली की यामध्ये मेथीची पानं घालायची. तर इथे मेथी घेतली आहे. 2 कप मेथी स्वच्छ धुवून अशी बारीक व्यवस्थित चिरून घेतली. सो मेथी शिजवून घ्यायचं. हां, मेथी शिजून म्हणजे अशी थोडी परतूनच घ्यायची. परतून घ्यायची. आणि कारण आपण पाणी घालतो ना त्यात, मग ती तेव्हा शिजते. शिजते. मेथी आता चांगली परतलेली आहे. आपण ह्याच्यात आता थोडं पाणी घालूया. मस्त. आता ह्याच्यात थोडं आपण मीठ घालूया आणि एक उकळी काढून घ्यायची. एक उकळी काढून घ्यायची. त्याला छान उकळी आली उकळी आणि आली. खूप खमंग असा सुवास येतो. आता ह्याच्यात आपण की नाही थोडंसं तूप टाकूया, 1 चमचाभर साजूक तूप. साजूक. ह्याला आता उकळी आली आहे छान. आपण आता ह्याच्यामध्ये बाजरीची फळं घालूया, म्हणजे दिवशे. आता हे दिवशी ना खाली सेटल झाली, पण ते शिजली की वर येते पाण्यात. आता झाकण ठेवायचं. झाकण ठेवूया. आणि किती वेळ लागतो साधारण शिजायला? एक 10 मिनिटं शिजवून होतं. शिजून देऊया. येस, हे आपली फळं पण शिजवून झाली आहेत. झाली आहे. खूप छान शिजली आहेत. मस्त वास येतोय. सुगंध दरवळलाय त्याचा, म्हणजे खूपच ताज्या छान. मेथीचा. आणि ते दिसतंय इतकं छान. मस्तच. खायला हे असं छान चमच्यानी वगैरे खाऊ शकतो आपण, पण याच्यामध्ये भरपूर तूप घालायचं. सो पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मेथीची दिवशी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप बाजरीचं पीठ, मीठ, पाणी, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 1 चमचा लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, चिमूटभर हळद, 2 कप मेथीची पानं, 1 चमचा साजूक तूप. बाजरीच्या पिठात मीठ घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं. आता अशा पद्धतीने दिवशी किंवा वाट्या वळायच्या. आता जिऱ्याच्या फोडणीत हिंग, ठेचा, हळद आणि मेथी घालत परतायची. आता पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला उकळी काढायची. आता यात तूप घालायचं. आता यात तयार केलेल्या बाजरीच्या दिवशा घालायच्या आणि झाकण ठेवून हे मिश्रण मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आणि वर तूप घालायचं. झाली आपली मेथीची दिवशी तयार.